खोबऱ्याच्या तेलामध्ये आपल्याला अशा दोन वस्तू मिक्स करायच्या आहेत ज्यामुळे तुमचे केस जे आहेत ते लांब आणि दाट तर होणारच आहे, शिवाय केसांमध्ये एक चमक येणार आहे आणि केस जे आहेत ते एकदम असे स्मूथ आणि सिल्की होणार आहेत। तर चला या दोन वस्तू कोणत्या आहेत आणि कशा वापरायच्या हे या व्हिडिओमध्ये आपण पाहू। नमस्ते माय टू फॅमिली, कशा तुम्ही सर्वजण। सोलापुरी ताई या युट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। आशा करते तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि खूप मजेत असाल। बघा आपल्या चॅनलवरती भरपूर तेलाच्या ज्या रेमेडी आहेत मी शेअर केलेल्या आहेत, घरगुती तेल आपण बनवलेली आहेत, पण त्यासाठी थोडासा वेळ द्यावा लागतो हे सर्वांनाच मान्य आहे। आणि ज्या वुमन्स ज्या आहेत त्या वर्किंग आहेत, बाहेर वर्क करून येऊन घरचं काम करणं, परत अशा रेमेडी बनवणं ज्यांना शक्य होत नाही, ज्यांना अजिबातच वेळ नसतो, त्यांच्यासाठी असे छोटे मोठे व्हिडिओ जे आहेत ते मी तुमच्यासाठी म्हणजेच की ज्या स्त्रियांना अजिबात वेळ नसतो त्यांच्यासाठी असे व्हिडिओ जे आहेत ते मी घेऊन येत आहे। तर बघा त्या स्त्रियांनी काय करावं की खूप सारे इन्ग्रेडियंट्स जमा करण्यापेक्षा किंवा खूप सारी मोठी प्रोसेस करत बसण्यापेक्षा छोट्या मोठ्या ज्या प्रोसेस आहेत त्या करून तुम्ही तुमचे सुद्धा केस जे आहेत ते लांब आणि दाट करू शकता, सिल्की शायनी तुमचे केस जे आहेत ते करू शकता। तर त्यासाठी खूप काही झंझट करण्याची अजिबात गरज नाहीये। आपल्याला 2 ते 3 वस्तूंचा वापर करून नॉर्मल तेल तर आपण लावतो बघा, आठवड्यातून एकदा म्हणा किंवा 15 दिवसातून एकदा म्हणा किंवा आठवड्यातून 2दा म्हणा, जसं पण तुम्हाला वेळ मिळतो तसं तुम्ही तेल तर लावताच, पण फक्त त्या तेलामध्ये अशा 2 वस्तू आपल्याला मिक्स करायच्या आहेत ज्यामुळे तुमचे जे केस आहेत ते मजबूत होतील, दाट होतील आणि सिल्की आणि शायनी सुद्धा होतील। तर त्यासाठी अशा कोणत्या 2 वस्तू आहेत ते पाहू। बघा आपल्याला घ्यायचंय खोबऱ्याचं तेल। आता खोबऱ्याचं तेल घेताना सुद्धा काळजीपूर्वक घ्यायचं आहे। पॅराशूटची बॉटल असेल तुमच्याकडे चांगली गोष्ट आहे, जर तुमच्या आजूबाजूला घाण्याचं तेल, प्युअर घाण्याचं तेल जर मिळत असेल तर खूपच उत्तम आहे। जर ते मिळत नसेल म्हणजे की घाण्याचं तेल तुमच्याकडे नसेल तर तुम्ही पॅराशूटची बॉटल जी आहे ती सगळ्यांच्या घरामध्ये अवेलेबल असते, ते तेल घ्यायचंय। दुसरं कोणतंही सुवासित तेल जे आहे ते वापरायचं नाहीये, कारण की त्या तेलांमध्ये थोडं का होईना केमिकल मिक्स केलेलं असतं। मग त्यामुळे आपल्याला काय करायचंय, पॅराशूटची बॉटल घ्या किंवा घाण्याचं तेल घ्या। किती घ्यायचंय तर एका वेळेसाठी आपल्याला घ्यायचं आहे 2 चमचे, जे 2 पोहे खायचे चमचे जे आहेत तेवढं तेल घ्या। जर तुमचे केस खूप लांब असतील तर तुमच्या केसाच्या हिशोबाने तुम्ही तेल घ्या। तर जेवढं आपण खोबऱ्याचं तेल घेतलेलं आहे त्याच्या अर्धा आपल्याला काय घ्यायचंय, ग्लिसरीन घ्यायचंय। ग्लिसरीन तुम्हाला मेडिकल स्टोअर्समध्ये मिळून जाईल, तर ग्लिसरीन घ्या। आणि त्यानंतर दुसरी जी वस्तू आपण मिक्स करणार आहोत ती आहे व्हिटॅमिन ई। व्हिटॅमिन ई ची जी कॅप्सूल असते ती घ्यायची आहे, ही सुद्धा तुम्हाला मेडिकल दुकानामध्ये मिळेल। आणि त्यातलं जेल आपल्याला घ्यायचं आहे। जेल आपण काय करू, कट करू त्याला, म्हणजे जी टॅबलेट आहे, जी कॅप्सूल आहे त्याला कट करायचं आणि त्यामध्ये जे जेल आहे ते आपल्याला पिळून घ्यायचं आहे, या तेलामध्ये मिक्स करायचं आहे। तर बघा साधारणतः एका वेळेसाठी हे तेल मी बनवते आणि त्यासाठी लक्षात आलं असेल 2 चमचे खोबऱ्याचं तेल आणि 1 चमचा ग्लिसरीन आणि त्यानंतर 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल, त्यातलं जेल काढून घ्यायचं आहे। तिन्ही वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित मिक्स करायच्या आहेत आणि त्यानंतर आपल्याला केसांना व्यवस्थित लावायचे। शक्यतो प्रयत्न करा तुम्ही केसांना हे जे तेल लावताय ते रात्रीच्या वेळेस लावायचं आहे आणि व्यवस्थित हलक्या बोटांनी मसाज करायचा आहे। रात्रभर हे आपल्या केसांमध्ये राहू द्या आणि सकाळी उठून तुम्ही शॅम्पू करू शकता। शॅम्पू करताना सुद्धा माइल्ड शॅम्पूचा वापर करा। आता माइल्ड शॅम्पू कोणते आहेत किंवा बरेच यावरती सेपरेट मी व्हिडिओ बनवलेला आहे, किंवा एक नॉर्मल तुम्हाला सांगते की जे लहान मुलांचे शॅम्पू असतात त्या शॅम्पूचा तुम्ही वापर केला तरी चालेल, किंवा होममेड जे शॅम्पू असतात आपण बनवलेले आहेत, आपल्या चॅनलवरती आहे ते शॅम्पू, ते सुद्धा तुम्ही रेसिपी जी आहे ती फॉलो करू शकता। नाही म्हटलं तर तेवढा वेळ नसेल, साहजिकच आहे। आता हे सगळं जे व्हिडिओ आहे संपूर्ण जो व्हिडिओ आहे तो वर्किंग वुमनसाठी आहे, त्यामुळे तेवढा वेळ नसेल तर माइल्ड शॅम्पूचा वापर करून तुम्ही केस जे आहे ते धुवून काढा। आणि धुतल्यानंतर व्यवस्थित आपल्याला काय करायचंय, केसांना वाळू द्यायचे। केस जेव्हा ओले असतात तेव्हा अजिबात आपल्याला कंगवा करायचा नाही, केस विंचरायचे नाहीयेत, वाळू द्यायचे आणि त्यानंतर मग तुम्ही जे पण तुमचं रुटीन आहे ते फॉलो करू शकता। तर लक्षात आलं असेल तुम्हाला की काय मिक्स करायचं आहे। खोबऱ्याचं तेल, त्यामध्ये 1 चमचा काय घालायचे, ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल घालायची आहे। 2 चमचे खोबऱ्याचं तेल, 1 चमचा ग्लिसरीन आणि 1 व्हिटॅमिन ई ची कॅप्सूल। आठवड्यातून कमीत कमी एकदा तरी हे नक्की करा। तुम्हाला महिन्याभरामध्ये तुमचे केस जे आहेत त्यामध्ये फरक जो आहे तो दिसणारच आहे। केस चमकदार होणार आहेत, केस एकदम सिल्की होणार आहेत आणि शिवाय केसांची वाढ सुद्धा सुरुवात होणार आहे। कितीही तुमची वाढ थांबलेली असेल, हलक्या बोटाने जेव्हा तुम्ही मसाज देता तेव्हा तुमच्या केसांना केसांची जी वाढ आहे ते सुरू होईलच। तर आशा करते लक्षात आलं असेल काय करायचं आहे। खूप साधा सोपा उपाय आहे, तुम्ही नक्की फॉलो करा आणि रिझल्ट मला नक्की सांगा। तर चला भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये आणि तोपर्यंत बाय बाय।